लक्ष द्या बेटा सगळेजण. रिक्वायरमेंट मध्ये आपण सर्वात पहिले लिहून घेऊ रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट मध्ये सर्वात पहिलं लेकरांनो त्याचं नाव बेटा कॉम्प्लेक्स फर्स्ट. सेकंड लिहितोय लेकरांनो कॉम्प्लेक्स सेकंड. कॉम्प्लेक्स सेकंड. थर्ड लिहितोय लेकरांनो कॉम्प्लेक्स थर्ड. त्याच्यानंतर घेतोय 4 नंबर कॉम्प्लेक्स फोर्थ. सगळे डिटेल मध्ये सांगतोय. त्यानंतर 4 नंबर 5 नंबरची रिक्वायरमेंट आहे बेटा एटीपी सिंथेज. सर अजून काय रिक्वायरमेंट लागन तर 6 नंबरचे अजून आहे लेकरांनो त्याचं नाव आहे NADH प्लस H प्लस. त्याच्यानंतर 7 नंबर घेतला आपण FADH2. हे सगळे आपल्याला काय लेकरांनो याच्यामध्ये रिक्वायरमेंट लागणार. आलं लक्षात लेकरांनो. चला परत एकदा पहिलं काय घेतलं आपण कॉम्प्लेक्स फर्स्ट. दुसरं घेतलं आपण कॉम्प्लेक्स सेकंड, कॉम्प्लेक्स थर्ड, कॉम्प्लेक्स फोर्थ आणि नंतर आपण पाहिलं लेकरांनो त्याचं नाव काय एटीपी सिंथेस. चला लिहून झालं असेल सगळ्यांचं. आपण लगेच नेक्स्ट पुढे जाऊ बेटा. सर्वात पहिले लेकरांनो रिक्वायरमेंट मधला जो कॉम्प्लेक्स फर्स्ट आहे कॉम्प्लेक्स फर्स्ट लक्ष द्या सगळेजण. याला आपण अजून एक नाव देणार बेटा त्याचं नाव आहे लेकरांनो NADH डिहायड्रोजनेज. डिहायड्रोजनेज. चला त्याच्यानंतर आपण अजून एक नाव देतोय बेटा याला. सर काय नाव आहे तर याचा अजून एक नाव आहे लेकरांनो खूप सुंदर असं नाव आहे NADH युबिक्युनॉन ऑक्सिडो रिडक्टेज. चला एक एक नाव आपण समजून घेऊ बेटा. सर याला NADH रिडक्टेज का म्हटलं त्याचं कारण असं आहे बेटा याला सर्वात पहिले व्हाय दे आर कॉल्ड ॲज NADH रिडक्टेज सॉरी NADH डिहायड्रोजनेज. हे असं तुम्ही याला का म्हटलं लक्ष द्या लेकरांनो. डिहायड्रोजनेज म्हणण्याचं कारण बेटा बिकॉज दे रिमूव्ह H plus from NADH. म्हणजे हा काय करतोय बेटा रिडक्शन करतोय. 2 नंबर बेटा सर याला NADH युबिक्युनॉन ऑक्सिडो रिडक्टेज का म्हटलं रिडक्टेज म्हणण्याचं कारण काय सगळेजण इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले आपण बघतोय लेकरांनो कॉम्प्लेक्स फर्स्ट. त्याला पहिलं नाव दिलं आपण NADH डिहायड्रोजनेज. दुसरं नाव दिलं लेकरांनो NADH युबिक्युनॉन ऑक्सिडो रिडक्टेज. हे नाव का दिलं NADH चं काम आहे लेकरांनो डोनेट इलेक्ट्रॉन. युबिक्युनॉनचं काम आहे लेकरांनो एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. चला हा जो आहे कोण सर यांना बेटा इलेक्ट्रॉन देण्याचं काम केलं म्हणजे हा झाला इलेक्ट्रॉन डोनर. युबिक्युनॉनना याचा इलेक्ट्रॉन घेण्याचं काम केलं म्हणजे हा झाला ऍक्सेप्टर. अरे हा याला इलेक्ट्रॉन देतोय बेटा म्हणजे याचं काय झालं रिडक्शन.
आणि हा लेकरांनो याच्याकडून इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणजे याचं काय झालं लेकरांनो, याचं झालं बेटा ऑक्सिडेशन, याचं झालं लेकरांनो रिडक्शन. मग मला सांगा, सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याला आपण रेडॉक्स सुद्धा म्हणतोय. एकाचं ऑक्सिडेशन झालंय, एकाचं रिडक्शन झालंय बेटा. असा एन्झाईम, ज्या एन्झाईम मध्ये लेकरांनो इथं आपण पाहिलं ऑक्सिडेशन होतंय आणि एकाचं रिडक्शन होतंय, म्हणून आपण या एन्झाईमला नाव काय दिलं बेटा, कॉम्प्लेक्स 1 ला NADH चं काय झालं बेटा, त्यानं इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि युबिक्विनॉनने ऍक्सेप्ट केले, म्हणून पहिलं आपण काय घेतलं ऑक्सिडो, नंतर काय पाहिलं आपण रिडक्शन झालं म्हणून रिडक्टेज. पहिले ऑक्सिडेशन झालं, नंतर काय झालं बेटा, तर त्याचं रिडक्शन झालं, म्हणून एन्झाईमला नाव काय दिलं लेकरांनो, कॉम्प्लेक्स 1 ला NADH. सर काय, युबिक्विनॉन ऑक्सिडो रिडक्टेज. आलं लक्षात बेटा, घ्या लिहून पटकन. झालं की सांगा मला. जाऊ का बेटा पुढे. नेक्स्ट कॉम्प्लेक्स 1 मध्ये लेकरांनो, चला आपण आता पुढे जाऊ लेकरांनो. चला, हा जो कॉम्प्लेक्स 1 आहे बेटा, कॉम्प्लेक्स 1 चे आपण लेकरांनो पहिलं नाव घेतलं, तुम्हाला माहिती NADH, डायरेक्ट लिहितो बेटा डिहायड्रोजनेज. दुसरं घेतलं NADH. सर काय नाव दिलं होतं, युबिक्विनॉन. सर काय नाव दिलं होतं, ऑक्सिडो रिडक्टेज. चला सर आता लक्ष द्या सगळेजण. हा जो आहे बेटा, हा काय आहे, लार्जेस्ट एन्झाईम आहे. कसा एन्झाईम आहे बेटा, हा लार्जेस्ट एन्झाईम. किंवा मी लार्जेस्ट म्हटल्यापेक्षा त्याला एक काम करू ना बेटा, आपण त्याला लार्ज एन्झाईम म्हणू, कारण की याच्यापेक्षा मोठा पण आहे, पण हा सर्वात मोठा कोणामध्ये बेटा, 4 कॉम्प्लेक्स पैकी. मग लार्जेस्ट कुठंतरी चुकीचं राहील, म्हणून मी त्याला म्हणतोय लेकरांनो लार्ज एन्झाईम कॉम्प्लेक्स. लार्ज एन्झाईम कॉम्प्लेक्स. सर तुम्ही याला लार्ज एन्झाईम कॉम्प्लेक्स का म्हटले, बिकॉज, लिहा लेकरांनो. मला एक गोष्ट सांगा सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. लार्ज म्हणण्याचं कारण काय, कारण की बेटा हा एन्झाईम आहे आणि मोस्ट ऑफ एन्झाईम आर प्रोटीन इन अ नेचर, आणि प्रोटीन बनलेला असतो पॉलीपेप्टाइड चेन ना, आणि याच्यामध्ये लेकरांनो 42 पॉलीपेप्टाइड चेन आहे. बिकॉज विच कंटेन 42 different polypeptide chain. 42 different polypeptide chain. पॉलीपेप्टाइड चेन. चला लेकरांनो परत एकदा. सर आपण कॉम्प्लेक्स 1 जो आहे त्याला लार्ज एन्झाईम कॉम्प्लेक्स म्हटलो, कारण की लेकरांनो almost all enzyme are made up of beta protein, and protein is a made up of beta, मी तुम्हाला सांगितलं होतं पॉलीपेप्टाइड चेन, बरोबर. सर याच्यामध्ये किती पॉलीपेप्टाइड चेन आहे, 42 डिफरंट टाइप ऑफ पॉलीपेप्टाइड चेन आहे. आलं लक्षात लेकरांनो. चला बेटा याच्यामध्ये आपण बघू लेकरांनो कंपोनंट ऑफ कॉम्प्लेक्स फर्स्ट. कॉम्प्लेक्स फर्स्टचं कंपोनंट कोण कोण आहे त्यामध्ये बघू लेकरांनो आपण. सर्वात पहिले लेकरांनो पहिलं कंपोनंट तुमच्या समोर घेतोय, त्याचं नाव आहे लेकरांनो फ्लेविन मोनो न्यूक्लियोटाइड.
न्यूक्लिओटाइड. फ्लेविन मोनोन्यूक्लिओटाइड त्याचं नाव आहे लेकरांनो FMN. काय म्हटलं लेकरांनो? FMN. काही अडचण असली तर बोलत चला बेटा. चला दुसरा घेतोय लेकरांनो. याच्यामध्ये दुसरं कंटेंट जे आहे त्याचं नाव आहे लेकरांनो आयर्न सल्फर. काय घेतलं लेकरांनो आपण? आयर्न सल्फर. परत एकदा हे तुम्ही आता पाठ करा, कारण की जेव्हा आपण ऍक्च्युअल प्रोसेस बघू बेटा त्याच्यामध्ये आपल्याला हे खूप गरजेचं आहे. चला कॉम्प्लेक्स फर्स्टच्या बाबतीत आपण काय पाहिलं? कॉम्प्लेक्स फर्स्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेटा NADH डिहायड्रोजनेस. कॉम्प्लेक्स फर्स्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेटा NADH. बर पुढे काय म्हटले सर तुम्ही? NADH युबिक्विनॉन ऑक्सिडो रिडक्टेस. ऑक्सिडो रिडक्टेस का म्हटलं? एकाचं ऑक्सिडेशन करतोय, दुसऱ्याचं काय होत आहे बेटा? रिडक्शन होत आहे. बर म्हणून आपण याला काय म्हटलं? ऑक्सिडो रिडक्टेस. सर हा जो कॉम्प्लेक्स फर्स्ट आहे हा काय आहे? लार्जेस्ट एन्झाईम आहे. बर सर लार्जेस्ट एन्झाईम कॉम्प्लेक्स तुम्ही म्हटले कारण त्याच्यामध्ये किती लेकरांनो? 42 डिफरंट पॉलीपेप्टाइड चेन आहे. याचा जो शेप आहे बेटा, शेप जो आहे यल शेप आहे. कसा शेप आहे लेकरांनो? याचा यल शेप. आलं लक्षात लेकरांनो? काही अडचण बेटा कोणाला? परत एकदा आपण याला लिहून घेऊ. कॉम्प्लेक्स फर्स्ट लेकरांनो आपण कॉम्प्लेक्स फर्स्टलाच काय म्हटलो? NAD. सर काय? NAD डिहायड्रोजनेस. त्यालाच आपण काय म्हटलो लेकरांनो? तर NAD युबिक्विनॉन ऑक्सिडो रिडक्टेज आपण त्याला म्हटलो. शेप कसा आहे? यल शेप आहे. लार्जेस्ट एन्झाईम म्हणण्याचं कारण काय बेटा? लार्जेस्ट एन्झाईम कॉम्प्लेक्स म्हणण्याचं कारण एकच आहे, कारण की लेकरांनो 42 डिफरंट टाइप ऑफ पॉलीपेप्टाइड चेन आहे. कंपोनंट आपण घेतलं कॉम्प्लेक्स फर्स्टचं. पहिलं कंपोनंट FMN. सर दुसरा कंपोनंट आपण काय घेतलं याच्यामध्ये? फ्लेविन मोनो ॲडेनाइन न्यूक्लिओटाइड. नंतर आपण काय घेतलं बेटा? FES घेतलं लेकरांनो. आलं लक्षात बेटा? घ्या लिहून पटकन. झालं का लिहून? फास्ट. झालं का लिहून? आलं ना? चला नेक्स्ट आपण सेकंड रिक्वायरमेंट बघतोय. सेकंड रिक्वायरमेंटचं नाव आहे लेकरांनो कॉम्प्लेक्स सेकंड. कॉम्प्लेक्स सेकंड प्रत्येक रिक्वायरमेंट बघू. कॉम्प्लेक्स सेकंडचं अजून दुसरं नाव आहे लेकरांनो सक्सिनेट डिहायड्रोजनेज. डिहायड्रोजनेज. चला लेकरांनो याच्यामध्ये आपण बघून घेऊ लेकरांनो सक्सिनेट डिहायड्रोजनेज. याला अजून एक नाव आपण देणार बेटा. सर काय नाव देणार? तर याचं नाव लेकरांनो इकडे लक्ष द्या बेटा सगळेजण. सर्वात पहिले मी हे तुम्हाला सांगतो. सर सक्सिनेट डिहायड्रोजनेज का म्हटलं याचं रिझन पहिले आपण समजून घेऊ लेकरांनो. सक्सिनेट डिहायड्रोजनेज. सर तुम्ही कॉम्प्लेक्स सेकंडला सक्सिनेट डिहायड्रोजनेज म्हणण्याचं कारण काय? कारण की हा सक्सिनाइल कोये जो आहे बेटा त्याच्याकडून बेटा एक हायड्रोजन काढून घेण्याचं काम करतोय बेटा. हे तुम्ही क्रेब सायकल मध्ये पाहिला असन. क्रेब सायकल मध्ये तुम्ही सक्सिनाइल कोये जो पाहिला, सर सॉरी हा जो सक्सिनेट इथे जे पाहिलं लेकरांनो तुम्ही सक्सिनिक ऍसिड जो पाहिला, सक्सिनिक ऍसिड सक्सिनाइल कोये किंवा सक्सिनेट जो आहे या सक्सिनेट पासून तुम्हाला भेटतोय लेकरांनो फ्युमारेट. आणि याच्यामधून लेकरांनो काय होतंय? एक FADH2 भेटतोय बेटा. पण कोण? FAD+ जो आहे. मग हा जो आहे याच्यापासून आपण एक हायड्रोजन काढून घेतोय. कोणापासून? सक्सिनेट कडून. सक्सिनेट कडून एक हायड्रोजन काढून घेणं. हायड्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन.
आणि हायड्रोजन काढून घेणं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज बेटा डिहायड्रेशन. मग मला सांगा बेटा, आपण इथं केलं काय? सक्सिनेट मधून आपण हायड्रोजन काढून घेतला. काढून घेतल्याच्या नंतर मला सांगा लेकरांनो, आपल्याला काय भेटन? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बेटा. तर आपण इथं काय केलं? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम कोणापासून बेटा? सक्सिनेट. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम सक्सिनेट. पहिला तर मिनिंग मला कळाला सर. अजून याचं एक नाव आहे बेटा, त्याचं नाव आहे लेकरांनो सर काय? पहिलं नाव मी तुम्हाला सांगितलं सक्सिनेट डिहायड्रोजनेज. दुसरं नाव आहे लेकरांनो सक्सिनेट युबिक्युनॉन. सक्सिनेट युबिक्युनॉन ऑक्सिडो रिडक्टेज. चला सगळेजण लक्ष द्या लेकरांनो, परत याला आपण समजून घेऊ बेटा. सर काय आहे? काही प्रॉब्लेम कोणाला? चला आपण याच्यामध्ये बघू सर. पहिलं नाव घेतलं आपण कॉम्प्लेक्स सेकंडलाच आपण म्हटलो सक्सिनेट डिहायड्रोजनेज, आणि त्यालाच अजून एक नाव दिलं लेकरांनो आपण सक्सिनेट युबिक्युनॉन ऑक्सिडो रिडक्टेज. सगळेजण लक्ष द्या बेटा. सर याला असं का म्हटलं? सक्सिनेटचं काम आहे लेकरांनो काय हो? तर ए पोरं, ए माकडं, इकडे लक्ष द्या. सक्सिनेटचं काम काय? सक्सिनेट काय देतोय? तर सक्सिनेट देतोय लेकरांनो इलेक्ट्रॉन डोनर. ए बोलत चला, याला काय म्हटलो आपण? इलेक्ट्रॉन डोनर. ओय मी लय सिरियस होतो बरं का पोरं आतापर्यंत, पण आता सिरियस नाही. चला लेकरांनो, असं वाटलं होतं आपले लेकरं जे आहे ते काय आणि कायच नाही, पण असं लेकरांनो चला बेटा. सक्सिनेट काय आहे? इलेक्ट्रॉन डोनर. ए माझ्या डोळ्याला नजरेला नजर रोखून बघू नकोस. हां आपण काय म्हटलो? सक्सिनेट काय हो सर? सक्सिनेट इलेक्ट्रॉन डोनर आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा बघतोय बेटा, त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे बेटा युबिक्युनॉन. युबिक्युनॉन काय आहे? तर लेकरांनो बघा, हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. काय आहे? हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. एक इलेक्ट्रॉन डोनर आणि एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. मग याच्यामध्ये काय झालं लेकरांनो? एकाचं काय होणार? ऑक्सिडेशन होणार. सर इथं दिल्याच्या नंतर याचं काय झालं? तर याचं आपण पाहतोय ऑक्सिडेशन झालं. सर इथं काय झालं हो? तर इथं झालं लेकरांनो रिडक्शन झालं. एकाचं ऑक्सिडेशन आणि दुसऱ्याचं रिडक्शन करणारा हा जो कॉम्प्लेक्स बेटा कोणता आहे? तर कॉम्प्लेक्स सेकंड. मग आपण त्याला नाव काय दिलं? ऑक्सिडो रिडक्टेज. आलं लक्षात बेटा? घ्या लिहून पटकन, पटापटा लिहा. आणि हा अजून एक सांगायचं बेटा, ओनली वन एन्झाईम. इकडे लक्ष द्या सगळेजण. एक छोटूसा पॉइंट तुम्हाला ऍड करून देतो बेटा. हा कॉम्प्लेक्स सेकंड जो आहे, ओनली वन एन्झाईम which is a part of Krebs cycle. आलं लक्षात लेकरांनो? एकमेव एन्झाईम आहे कॉम्प्लेक्स सेकंड बेटा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पैकी, जो कोणाचा पार्ट आहे बेटा? क्रेब्स सायकलचा आहे. चला घ्या पटकन लिहून बेटा. याच्यामधले लगेच तुम्हाला कंपोनंट सांगतो लेकरांनो. आपण कंपोनंट सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहे. झालं का लिहून? ज्याला डाऊट असले त्याने डाऊट विचारा. शेवटचे 10 मिनिट राही गए रे बाबू. ए लेकरांनो, आहे का गेले रे पुरव? आपापल्या मित्रांमध्ये शेअर करा. ए पुरव, सगळेजण शेअर करा आपल्या आपल्या मित्रांमध्ये. चला लिहून झालंय सगळ्यांचं? चला लेकरांनो, आपण आता याच्यानंतर तिसरा अजून एक एन्झाईम आहे. डाऊट आहे कोणाला? विचारा.
आहोत ना सर. अरे डाऊट विचारा ना. चला, मला वाटतं की डाऊट नाही. चला, त्याच्यानंतर 3 नंबरचा आपण रिक्वायरमेंट जो आहे बेटा 3